राज्य सरकारने ज्यांना धोका नाही अशा सर्वपक्ष नेत्यांची सुरक्षा कमी केली आहे। सर्व आमदारांना आता फक्त एकच सुरक्षा रक्षक असेल। मंत्र्यांची Y+ दर्जाची सुरक्षा मात्र तशीच राहणार आहे। मला YZ वगैरे का माहिती नाही, पण त्यांनी या राज्यामध्ये YZ करून टाकलेली आहे। या राज्याची त्यांनी पूर्ण YZ केलेली आहे आणि हे वेड्यांचं सरकार आहे। वेळ लागला आहे लोकांना। ही वेड्यांची जत्रा आहे मंत्रालयामध्ये। कोणाचा पायपूस कोणाच्या गळ्यात नाही। मंत्रालयात जाऊन पहा तुम्ही, गोंधळ आहे। शासकीय कार्यालयामध्ये गोंधळ आहे। गृहनिर्माण खात्यामध्ये, माडामध्ये, SRA मध्ये प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे। आता YZ कोण आहे हे महाराष्ट्राने त्याला आणि त्याच्या बॉसला दाखवून दिलं। त्यामुळे त्याच्या भाषेत आता मला पवित्र तिरुपती भूमीत बोलायचं नाही, नाहीतर YZ ची स्पष्टता देखील मी तुम्हाला दिली असती। संजय राऊत मुळात येडा माणूस आहे। बिनडोक असलेल्या महाराष्ट्रातला एकमेव उदाहरण असेल तर ते संजय राऊत आहे। म्हणून ते अशा वायफट माणसाकडे बडबडण्याकडे आम्ही लक्ष देत नाहीत। मी अनेक वेळेला अनेक नेत्यांनी सांगितलं, अनेक प्रवक्त्यांनी सुद्धा सांगितलं की हे रात्रीचे न उतरलेली झिंग जी असते ती सकाळी 10 वाजता तो बोंबलतो। अनेकदा तो दशा पूर्ण उतरली का मग कामाला लागतो। मग मातोश्री व्हाया मग सामना पेपर हा त्याचा दिनक्रम आहे। म्हणून त्याच्या या कार्यक्रमाकडे आम्ही दुर्लक्ष करतो। ज्यांना आता इस्पितळात नाव घालण्याची वेळ आली आहे आणि ते वेड्यांच्या इस्पितळात ते वेड्यासारखं बडबड करतात, त्यात अग्रणी नाव संजय राऊत यांचं आहे।